काश्मीरच्या अनेक भागामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होतीये। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झालेले आहेत आणि त्यामुळे हजारो पर्यटक काश्मीरमध्येच अडकून पडलेत। स्थानिक प्रशासनाकडून या रस्त्यांवरून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। गेल्या 2 दिवसापासून काश्मीरच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे। एकंदरीत जर बघितलं तर ही बर्फवृष्टी गेल्या 4 वर्षापासून पहिल्यांदा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे। मी सध्या काश्मीरच्या गुलमर्ग या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत ते अडकलेले आहेत। या पर्यटकांची बाहेर निघण्याची व्यवस्था नाही, गाड्या ज्या आहेत पूर्णपणे फसल्या आहेत, पर्यटक जे आहेत ते पूर्णपणे अडकलेले आहेत। या परिसरामध्ये संपूर्ण बर्फवृष्टी झाली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे। संपूर्ण रस्ते जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत। या ठिकाणी पर्यटक बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत आहेत, गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। हे पर्यटक या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत ही परिस्थिती ओसारल्या जात नाही, जोपर्यंत परिस्थिती ही सावरल्या जात नाही, तोपर्यंत या ठिकाणी पर्यटक देखील बाहेर निघू शकत नाही। एकंदरीत जर सांगायचं झालं तर ही परिस्थिती 4 वर्षानंतर पहिल्यांदाच झाली असल्याचे सांगण्यात येत आहे। सुरेंद्र कोळाकडे, जय माश्मीर, काश्मीर। काश्मीरमध्ये नळातून चक्क बर्फ येतोय। द्रास परिसरामध्ये पारा घसरलाय। पारा थेट 60 अंशांवर गेलेला आहे। प्रॉब्लम ये हुआ है, जो ये बर्फबारी पिछले 2 दिन से हो रही थी, जिस वजह से माइनस में टेम्परेचर चला गया, उससे पानी पूरा फ्रीज हो गया। जो हमारे रिजर्वायर है, जो हमने स्टोर करके पानी रखा, उसको पूरा फ्रीज हो गया। वहां से पानी निकालना बहुत मुश्किल हो रहा है। ये जो स्नोफॉल होता है, टेम्परेचर डाउन हो जाता है, उस वजह से पूरी लाइन जो होती है वो पूरी फ्रीज हो जाती है, तो जिसकी वजह से फिर पानी नहीं आता है।